भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंगल मंगल होय रे इस धरती पर जितने प्राणी मंगल लाभी होय रे मंगल लाभी होय रे दशा दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होय रे सर्व उपासक उपासिकांनी धम्मराजा अरहंत सम्यक संबंधाच्या
तंबाखू खायला लागले बरं. किती वर्षाचे? तुमच्या भाषेत जर सांगायला गेलं तर त्याच्या दुधावरचे ओठ अजून सोकले नाहीत. लग्नाच्या कार्यक्रमाला दारू पिऊन नाचतात तुमचे लेकरं, धिंगाणा घालतात. आणि मग तुमचे लेकरं धिंगाणा घालणारे तुम्हाला योग्य वाटेल का? म्हणून त्या लेकराला बदलण्याचं काम करू नका. स्वतः बदलले की लेकरं बदलायचं कोणाला आहे? कोणाला बदलायचं आहे? लेकराला नका बदलू. आणि त्याच्यात जर एकुलतं एक असेल ना तर बस आफतच झाली समजून चला. लय लाडाचं असते. खाय बाबा, काय खायचं ते खाय, वाटोळ कर पण जिवंत दिस, अशी मानसिकता आहे. एवढा लाड हे माणसाच्या सतसत विवेक बुद्धीला पटतच नाहीये. फक्त हे काय की लक्षात घ्या की जर तुम्ही त्या लहान मुलांना, तुम्ही ज्याला जन्म दिला, मातांनो तुम्ही 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, किती सांभाळ केला, काय काय त्रास केला मावल्यांनो तुम्ही. बापांनी सुद्धा त्या लहान लेकराचे चोचले भरण्यासाठी काय काय त्रास केला, काय काय सहन करता, अपमान सहन करता, वाटेल ते तुमच्या लेकरांसाठी सहन करता. तरी लेकरू वाया जात असेल तर दोष हा तुमचाच असणार आहे. बरं, हा दोष फक्त तुमचा आहे.
म्हणून त्याला आता बदलण्याच्या भानगडीत पडू नका. हेच बुद्धाचं शासन आहे. आणि बुद्ध जयंतीच्या या त्रिविध पौर्णिमेच्या माध्यमातून, पवित्र पौर्णिमेच्या माध्यमातून, भगवान बुद्धाच्या जयंतीच्या या पौर्णिमेच्या माध्यमातून आम्ही मायबापांनी दृढ संकल्प केला पाहिजे की आजपासून आम्ही त्या व्यसनाला हात लावणार नाही. कारण या व्यसनाने माझी संपत, या व्यसनाने माझी संतान वायात घालवलेले आहे. आणि येणारा काळ जो आहे तो भयानक येऊन उठून उभा राहिलेला आहे. याला बदलायचं असेल तर आम्ही स्वतः बदललं तर लेकरं बदलतील, एवढं जरूर करा. आणि यासाठीच आपल्याला शील ग्रहण करायचं आहे. जे जे अष्टशील पालन करणारे आहेत त्यांनी शील ग्रहण करायचं आहे. जे जे पंचशीलाचं पालन करणार आहे ते अष्टशील घ्या, पंचशील घ्या, पण त्याच्यात दृढता पाहिजे. पंचशील घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण पंचशील घेत असताना दृढ संकल्प करा की तुमच्या जीवनात जे कसं वागत आहे आजच्या दिवशी, मी जास्त म्हणत नाही, आजच्या दिवशी माझं कायेनं, वाचेनं, मनानं काही पाप होणार नाही. झालंय तर त्याला पश्चाताप करण्याची गरज नाही. एखादं चुकून होते, पाप होत नाही असं नाही. माणूस आहे म्हणजे चुकते, पण चुकी झाली तर लगेच दुरुस्त करा. हे माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच आपण चुकी झाली तर बदलला, आणि बदल झाल्यानंतर लगेच सरळ मार्गाला निघा. हा एक महत्वाचा आदर्श आपण केला पाहिजे आणि त्यासाठी आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण पहिल्यांदा पंचशील होईल आणि नंतर अष्टशील होईल. अष्टशील यासाठी की अष्टशील धारण करणारे कमी लोक असतात, पंचशीलाचे पालन करणारे भरपूर आहेत. अष्टशील धारण करणाऱ्या माणसाची परिपक्वता दृढ होण्याचा आहे. पंचशीलाची थोडीशी गती धीमे गती आहे. एक सायकलवर चालला, एक पायदल चालला, अशातली गत होणार आहे. ते जायचं तर आपल्याला बुद्धाच्या मार्गापर्यंत, आणि सगळ्यांनी जर दृढ केलं तर सगळे जण सायकलवरच जातील. म्हणून आम्ही अधिक पुढे गेला पाहिजे. मी तर म्हणतो मोटरसायकलने जा, त्याने नाही तर तुम्ही 4 व्हीलरने जा. पण बुद्धाच्या निर्वाणिक मार्गाचा आदर्श आणि माणूस म्हणून जीवन जगण्याचा आणि इतरांच्या समोर आदर्श बनण्याचा हा महिना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण हात जोडायचे आहेत. ज्याला ज्याला त्रिशरण पंचशील घ्यायचं आहे ते घेणार आहेत. अष्टशील ज्याला घ्यायचं आहे ते अष्टशील घेणार आहेत. सर्वात प्रथम आपण त्रिशरण पंचशील देऊ, नंतर अष्टशिलाला सुरुवात करू. मी बोलेल, माझ्या पाठीमागे आपण बोलायचं आहे. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघं नमामि, उकास वंदामि भन्ते, द्वारतयेन कथं मसबां अपराधं क्षमातु मे भन्ते, द्वितीयंपि तृतीयंपि. ज्यांना त्रिशरण पंचशील घ्यायचं आहे त्यांनी पंचशिलाचे बोलायचे आहे. नंतर अष्टशिलाचे बोलू आपण. ओकासहं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि, अनुगं गत्वा शीलं देत्वा मे भन्ते, द्वितीयंपि तृतीयंपि यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आणखी 2 वेळा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि,
द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं संपूर्णं. आता फक्त पंचशील बोलणाराने पंचशील बोलायचं. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि तिसरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षित गत्वा प्रमादं शीलं संपन्दितव्यं. साधु 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 अष्टशील उपवास धारण करणार. ओकासाहं भान्ते तिसरणेन सामठ्ठंग समनागतां उपसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देथ मे भान्ते यमहं वदामि तं वदेत. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आणखी 2 वेळा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं संपूर्णं. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि आदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि अब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापदं समाधियामि
मोसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समाधियामि नाचगीतवादितां विसुखदर्शना मालागन्धविलेपनं धारणं मण्डनं विभूषणं ठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि उच्चासनासना वेरमणि सिक्खापदं समाधियामि ईशरणेन सहाट्टं समनागतं उपसतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितगत्वापमादं शीलं सम्पं देथबं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। शील पालन यासाठी आहे की उर्वरित आयुष्य आमचं सुखाचं जावं. जेवढे काही आम्हाला आयुष्य लागलं तेवढं सुखाच्या मार्गात जावं यासाठी हे शील असते. याच्यावर नंतर आपण चर्चा करूया. सर्वात प्रथम आहे आजच्या दिवशी भिक्षू संघाची चारिका होणार आहे. 10 वाजले. अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या दिवशी भिक्षू संघाच्या पात्रामध्ये आपण एक घास जरी टाकला पाहिजे. भगवंत पात्राची गोष्ट करतात. भोजन पिंडपात पिंडपात हा झालाच पाहिजे. आणि बुद्धभूमीला दर पौर्णिमाला होते. जे लोक सकाळी आले असतील तर ते मला असं वाटते की त्यांनी जेवणाचे डबे आणले असतील. जे मुक्कामी असतील त्यांची वेगळी गोष्ट आहे. म्हणजे सकाळी आलेले आहेत त्यांनी जर डबे आणले असतील तर चारिका आहे. आणि ही आपल्या जीवनातली सुवर्ण संधी आहे की भिक्षू माझ्या जवळ आला. आणि जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला, तुम्ही जर एक चपाती जर आणली असेल ना तर एक चपाती एका भिक्षूच्या पात्रामध्ये टाका. खूप पुण्याचं आहे. भगवंताने याला सांगितलं. आणि हळूहळू आपल्याला हेच पद्धत या पातूर तालुक्यात या अकोला जिल्ह्यात प्रस्थापित करायची आहे. चांगलं वातावरण निर्माण करायला लय अडचणी आहेत. लय अडचणी आहेत. वाईटाला कोणी पकडते लवकर. चांगल्याला जरा फार अडचणी असतात. पण दिवसेंदिवस चांगल्याचं जे वर्तन असते किंवा चांगलं जे असते ते चांगलंच असते. हे सगळं चित्र आपल्यावरून दिसते. आपण लोक चांगल्याचे साथीदार आहात आणि चांगलंच लोक घेणारे आहात. हे याचं आजचं उदाहरण आहे. म्हणून आपण सद्धम्मातीत जीवन व्यतीत करण्यासाठी आलात. जे काय आता याच्यानंतर चारिका होईल. मला वाटते बाहेर जाऊन काही भोजन येत आहे. बाहेरचं जे रात्री लोक मुक्कामी आहेत त्यांच्यासाठी असेल. फक्त एक आहे वाटते आपल्याला थोडस या गोष्टी, पण आदर्श जर रुजवायचा असेल ना तर शिस्तता ही अत्यंत महत्वाची. आणि मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, रवींद्र टागोरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलाच्या बाबतीत लय परखड बोललेले होते. रवींद्रनाथ टागोरचं नाव ऐकलं तुम्ही? ते काय बोलले माहित आहे? शिस्त शिकावी तर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलांकडून.
समता सैनिक दल, आता बाबासाहेबांचं समता सैनिक दल म्हणजे काय, वरून पडलं काय? तुम्हीच आहात का नाही? तुम्ही सैनिक आहात का नाही? समता सैनिक दल सैनिक आहात का नाही? बाबासाहेबांचे सैनिक आहेत ना. ते टागोर म्हणतात की तुमच्या हातून शिस्त शिकले पाहिजे. तुम्हाला जेवण असो, पाणी असो, काही असो, लाईन मध्ये घ्या, हा एक आदर्श आहे. आणि मी जाणीवपूर्वक इथलं प्रत्येक चित्र टिपण्याचं काम केलंय. मला स्वर्णपाल जो आहे ना, मी त्याचं आता दुसऱ्यांदा नाव घेत आहे. स्वर्णपाल आहे ना, त्यालाही लय उत्साह झाला आणि त्याला सांगितलं, मी म्हटलं बाळा तू इकडे ये, येत आहे तेव्हा एवढे काही चांगले पॉइंट टिपून घेतो त्याच्या कॅमेरामध्ये. मगाचा पॉइंट घेतला का नाही त्याने? ड्रोन आणलं का नाही त्याने? तुम्ही जर शिस्तता आले तर हेच अकोल्यातलं चित्र आपण इतर ठिकाणी सांगतो, हे मॉडेल असेल, इतर लोकांच्या समोर मॉडेल असेल ना, की बघा एवढे चांगले लोक या ठिकाणी सुद्धा आहेत आणि बाबासाहेबांना साजे असे आहेत. म्हणून तुम्ही जेवणाला जरी गेलात तर फक्त असे येडा गवाड्यासारखे नका जाऊ. हे गेलेलं आणलं, घ्या, द्या, मला द्या, मला द्या रे, मला द्या, भुकी कोणीच राहणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमचं जेवण होईपर्यंत मी जेवतही नाही. बस फक्त गडबड नका करू, बिलकुल गडबड नाही करायची. शांत होऊ द्या एकदम. कोणी ना कोणी जेवणाचे संबंध येतात, एकदम शांत असते. आणि 12च्या आतमध्येच आपल्याला या इथल्या गोष्टी जाणीवपूर्वक पार पडायच्या आहेत. 12च्या आतमध्येच आपलं इथं जेवण झालं पाहिजे. 12च्या आतमध्ये, 12 नंतर कोणी जेवणाऱ्या बुद्धभूमीला दिसूच नाही, असा माझा मनोमन विचार आहे. काही काही येतात ना महिला मंडळ विचारायला, ते म्हणतात भरतीजी आम्हाला तर एवढे वाजले तेवढे वाजले, 3-3 वाजता डबे काढतात. तर स्टँडर्ड लोक येतात ना, डबे काढतात. काय म्हणला, काय होते आज? आलो तर जेवायसाठी झालो ना. अरे नाही, थोडस काहीतरी आवर घाला, त्याला होईल ते. असो तर हे करा, एवढंच करतो. जे चारिका करण्याला ज्याने डबे आणले असतील ना, तर थोडस तुमच्यात वातावरण थोडस डिस्टर्ब होईल. आता होऊ द्या, 10 मिनिटांसाठी होईल. संघ चिवर परिधान व्यवस्थित करून घेईल, त्यांचे पात्र आणणार आहे आणि मी स्वतः पहिल्या कतारमध्ये येईल, पहिल्यांदा करणार आहे. आणि या पेंडॉल मध्ये सावलीचा आहे, बाकीच्या ठिकाणी ऊन आता सुरू झालं, त्यामुळे असं पेंडॉल मध्ये राऊंड करा, पूर्ण राऊंड करा. ज्यांनी आणले असतील त्यांनी करा. आणि संघ इथं चारिकाला येणार आहे, एवढी खबरदारी करा, एवढं सहकार्य करा, एक आदर्श नवीन घडावा, एवढं सर्वांकडून अपेक्षित करतो. आपल्याप्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. सगळ्यांचं खूप बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना त्यागाला त्रिवार पंचांग प्रणाम. तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्याचे जनक, चैत्यभूमी स्तूपाचे शिल्पकार आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला त्रिवार वंदन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला वंदन. संस्थेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय वंदनीय भदंत माझे गुरु पूजनीय भदंत बी संगपालजी महाथेरो राष्ट्रीय अध्यक्ष, बुद्धभूमीचे संस्थापक अध्यक्ष, श्रमण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांना त्रिवार वंदन करतो. पूजनीय भदंत श्रद्धापालजी बुद्धभूमीचे व्यवस्थापक यांना देखील वंदन. पूजनीय बनते मेहता धम्मोजी बुद्धभूमी यांना देखील वंदन. उपस्थित श्रामणेर संघ, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून या जिल्हा शाखा अकोला सन्माननीय आमचे अध्यक्ष साहेब PJ वानखडे साहेब, त्यांचे प्रति खूप मंगलकामना. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय जाधव साहेब, कार्यालयीन सचिव आदरणीय आमचे मिश्रामजी, त्याचप्रमाणे आमचे वानखडे साहेब, जिल्ह्याचे संघटक दामोदरजी आणि विशेषतः जिल्ह्याचे आमचे पर्यटनाचे सचिव
राहुलजी गोटे साहेब, समता सैनिक दल अकोला जिल्हा, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष व त्यांचा संपूर्ण समता सैनिक दलाचे जवान आणि बाहेरगावून आलेले बरेचसे भागातून बरेचसे जिल्ह्यातून लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना. विशेषतः बुद्धभूमीचा परिवार, बुद्धभूमी परिवार म्हणजे के वानखडे साहेब, ज्योतिताई वानखडे, म्हणजे गंगारामजी इंगडे खंडारे, यशवंत इंगडे, म्हणजे गायवड साहेब, या ठिकाणी रात्रंदिवस जे बुद्धभूमीचे हितचिंतक सर्वच आणि आपणही देखील सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना. या ठिकाणी आपले आदर्श भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना मूर्तीला पुष्प अर्पण करण्यासाठी आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भिक्खू संघाचे संघनायक आदरणीय पूजनीय भदंत बी संगपालजी महातेरो भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करतील, मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करतील. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पी.जे. वानखडे साहेब, कोषाध्यक्ष आमचे जाधव साहेब, भारतीय बौद्ध महासभेची सर्व टीम त्या ठिकाणी भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या प्रतिमांची मूर्तीची पुष्पधूपी पाणी पूजा करणार. त्याचप्रमाणे आमचे माजी सचिव महासचिव भीमरावजी खंडारे साहेब, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक बी.डी. वानखडे साहेब, सरदारजी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, आमचे श्रामणेर बौद्धाचार्य, समता सैनिक दलांचे आमचे दंदी साहेब, आदरणीय दंदी साहेब त्यांचेही देखील सर्व जवान, आपले आदर्श भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांची पुष्पधूपी पाणी पुजवत आहे. जे उन्हात उभे आहेत, उन्हात उभे आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपण इकडे पेंडाल मध्ये येऊन बसा. ऊन खूप तापत आहे. ऊन खूप तापत असल्यामुळे आपण इकडे पेंडाल मध्ये या समोर आपल्याकरिता बसण्याची जागा आहे आणि कार्यक्रमाला आपण आलो. महत्वाचा कार्यक्रम आहे. आजची पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, जन्म, ज्ञान, महापरिनिर्वाण, 3 महत्वाच्या घटना सिद्धार्थ बोधिसत्व गौतम यांच्या जीवनाची संबंधित आहे. म्हणून आपण त्या निमित्ताने बुद्धभूमीमध्ये आलात. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचा, पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा या ठिकाणी आदर्शांचं पूजन झालं. पूजनीय वंदनीय भदंत हा 10 दिवसाचा श्रामणेर प्रशिक्षण शिबिर श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोप आज होत आहे. या शिबिराचा महत्वाचा उद्देश या शिबिराला पूर्णत्वास नेण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी श्रामणेर संघाला आमचे केंद्रीय शिक्षक ए.जी. तायडे गुरुजी चिवरमध्ये आहेत, धम्मदर्शी, आणि आपण सर्व जे उभे आहेत त्या उभे असलेल्या सर्वांना सूचना आहेत, तुम्ही खाली बसा. कार्यक्रमाला रीतसर आपण सुरू होत आहे, कारण आदर्शांचं पूजन झालं म्हणून आपण सर्वांनी खाली बसा. ऊन आहे, सावलीत येऊन बसा. ओ लोगो जगत के
चले धाम के पंथ इस पथ चलते ज्ञानी जन इस पथ चलते संत आओ मानव मानवी चले धाम के पंथ कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत करे दुख कांत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध सम्यक संबुद्ध आणि सुव्याख्यात केलेला सद्धम्म सद्धम्माते जीवन पवित्र जीवन व्यतीत करणारा भगवंताचा श्रावक भिक्खू संघ या त्रिरत्नाला वंदन करून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीमध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत समर्पण खास करून या शिबिरासाठी उद्घाटक आणि आजचे मार्गदर्शक लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष पी.जे. वानखडे त्याचबरोबर ज्याने माझा शब्द मोडला नाही, मी आता कोणालाही ऑर्डर देत नसतो. मी अकोला जिल्ह्यांकडून बरचसं काही शिकत आहे. ऑर्डर सोडणं बंद केला आता. पण एक आहे की जिव्हाळ्याचे लोक जे आहेत ना, ते जिव्हाळ्याचे लोक आहेतच. जिव्हाळा निर्माण करावा लागत असतो तरच जिव्हाळा लागतो. ज्यावेळेस सत्यबाब लक्षात येते त्यावेळेस ऑटोमॅटिक जिव्हाळा तयार होत असतो. असे कल्याणला राहणारे माझ्या हातून केंद्रीय शिक्षक बनलेले आहेत. त्यावेळेस त्यांचं नाव मी धम्मदर्शी ठेवलं होतं. आताही सुद्धा धम्मदर्शी जवळजवळ माझ्याकडून 3 ते 4 वेळा त्यांनी चिवर ध्यान केलेलं आहे. आता मी त्यांना सांगितलं की हे शिबिर आगळं वेगळं असणार आहे, बुद्धभूमीला असणार आहे. माझा हेतू खूप शुद्ध हेतू आहे माझा. आणि ही सगळी गोष्ट करत असताना त्यांना मी सांगितलं की तुम्हाला इथे त्यांचं चाललं होतं मला कार्यक्रम आहे किंवा लग्नाचा आहे, त्यांच्या घरचा वैयक्तिक कार्यक्रम असल्यामुळेही सुद्धा त्यांनी तो दूर ठेवला आणि माझ्या शब्दाला मान दिला. ते असे ए.जी. कायडे साहेब, अर्थात आताचे केंद्रीय शिक्षक श्रामनेर म्हणून लाभलेले धम्मदर्शी, ज्यांच्यासोबत आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत 2002 पासून आहे. काही बोला, कसंही बोला, किती रागवा, ते अजून काही सोडून गेलेले नाहीत मला. आणि मी त्यांना सोडून जात नाही. विलासरावजी गवई अर्थात महानाम, माझे दोन्ही हात मजबूत करण्यासाठी माझे दोन्ही शिष्य आहेत.
श्रद्धापाल आहे, नवीन तयार झालेलं पोरगा आहे मेथा धम्म. सकाळीच आशीर्वाद दिला की बाबा माझे चांगल्यात चांगले गुण घ्या, वाईट बिलकुल जवळ ठेवू नका, चांगले असतील ते घ्या. हे सगळं नंतरचं काम आहे, तुम्हाला सांभाळायचं आहे. दोन्ही शिष्य आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की 10 दिवसांचं 11 दिवसांचं श्रावण शिबिर आयोजित करायला गेले तर खरं माझं असं म्हणणं होतं की आजच्या दिवशी या श्रावणी लोकांना इथं पवित्र भूमीमध्ये ठेवायचं होतं, पण काहीच्या वेळेवर अडचणी निर्माण झाल्या आणि वेळेवरच अडचणी निर्माण होत असतात आपल्या लोकांच्या, आहे ना. नाही तर उद्या सकाळी 6:30 वाजता त्यांची सुट्टी होती, पण काही नाइलाजास्तव त्यांना आजच सोडायचं आहे. म्हणून श्रामणेर संघ जिल्ह्यातून आलेले, मी तर खरं जाणीवपूर्वक सांगत असतो की वानखडे साहेबांना जेवढा जवळून मी पाहतो तेवढं जवळून विजय जाधव साहेबांना कोषाध्यक्षांना सुद्धा तेवढं जवळून पाहतो मी. त्यांच्या पश्चात त्यांना बरेचशा वेळा वानखडे साहेबांना विचारणा असते माझी की बाबा कसे आहेत, बोलतायत, बोलवा त्यांना इथे. वर्ध्याला द्यायला, अकोला द्यायला जोडून त्यांनी वर्ध्याला जाऊन बसले. हे एक आहे. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. पर्यटन विभागाचे सचिव आहेत राहुलजी गोटे, ज्यांच्यावर अकोला जिल्ह्याच्या ऑफिसची व्यवस्था पूर्ण जबाबदारी आहे. आणि गर्वाने वानखडे साहेब सांगतात की माझं 2-3 लोकांवर जास्त भर आहे आणि तेच काम करतात. त्यापैकी आयुष्यमान मेश्राम, त्यांचे संघटक सुखदेवरावजी दामोदर, त्याचबरोबर वानखडे साहेब जे बुद्धभूमीला आहेत, BD वानखडेजी, भीमरावजी खंडारे, सगळे उपस्थित सगळे लोक आहेत. आणि याहीपेक्षा अधिक महत्वाचे तुम्ही लोक आहात. तुमच्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करतो. ही पौर्णिमा ही रखरखतेची पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाच्या जन्मदिवसाची, बुद्धत्व प्राप्तीची आणि महापरिनिर्वाणाची पौर्णिमा आहे. भगवंताने जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. जास्त नाव काही घेण्यात मजा वाटत नाही. भगवान बुद्धाने जे महत्वाचं कार्य सांगितलं त्या कार्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात? आत्मदीपा शरणं न अन्य शरणं. किती महत्वाचा अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे माहिती आहे याचा. आत्मदीपा शरणं न अन्य शरणं. नंतर म्हणतात बुद्धं शरणं न अन्य शरणं, धम्मं शरणं न अन्य शरणं, संघं शरणं न अन्य शरणं. पहिल्यांदा महत्व कोणाला दिलं भगवान बुद्धाने माहित आहे? आत्मदीपा शरणं. आत्मदीपा शरणं. आत्मदीप म्हणजे काय माहित आहे का? अर्थ म्हणजे अंतकरण, मन. दीप म्हणजे काय माहित आहे का? दीप. दीप पाहिला का तुम्ही? द्वीप म्हणतात त्याला, द्वीप. समुद्रामध्ये द्वीप असतात. समुद्रामध्ये द्वीप काय असे असतात माहित आहे का? की वेगवेगळे असे
खडकाचा मोठा भाग समुद्राच्या बाहेर आलेला असतो, कठीण असतो. त्यापैकी 3 द्वीप मला माहित आहे, लंकाद्वीप, जम्बूद्वीप है ना, हे भारतातले महत्वाचे भाग आहेत. हे द्वीप महत्वाचं काय काम करते की लंकाद्वीप म्हटलं की ते बेटावर आहे, भारत सुद्धा बेटावरच अवलंबून आहे. द्वीप त्याला शब्द म्हटलेला आहे. द्वीप का म्हणतात तर एक महत्वाचं आहे की द्वीप ते काम करते ज्यावेळेस समुद्रामध्ये मंथन सुरू होते आणि एखाद्या बोटीला ज्यावेळेस आतून छिद्र पडते त्यावेळेस कुठंतरी सहारा घेण्याची जी व्यवस्था केल्या जाते आणि त्या ठिकाणी किराणी लावल्या जाते ती बोट, त्याला द्वीप असं म्हटल्या जाते. म्हणून बुद्ध काय म्हणतात, अत्तदीपा शरणं नान्य शरणं. तो हुशार माणूस, तो सजग माणूस, त्यात हुशारी त्याच्यात आहे की ज्यावेळेस ते 10 डोंबऱ्याचं असेल त्यावेळेस त्या 10 कुठेतरी द्वीप बघतो आणि त्या दिशेने लवकरात लवकर वळवण्याचा प्रयत्न करतो. तो एकटाच नाही तर त्याच्या या जहाजामध्ये जेवढे काही लोक आहेत त्यांचा जीव वाचला पाहिजे यासाठी तो घाई करतो आणि त्याच्यातून त्याची निर्मिती चांगल्या प्रकारची होते. तिथं करतो, त्याला कुठल्याच प्रकारची भीती वाटत नाही, कुठल्याच प्रकारचा डर वाटत नाही आणि कुठल्याच प्रकारचं ते अविचलित राहत नाही, एकदम स्थिर राहते. भगवान बुद्ध काय म्हणतात, तुम्ही द्वीपासारखे उभे राहा. पहिला द्वीपासारखे राहिला असेल तर द्वीपासारखं कोण राहते तर द्वीपासारखं आपलं मन पाहिजे, एकाग्र पाहिजे, बिलकुल कुठल्याही गोष्टीला न हालता न डोलता स्थिर राहिलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मला शरण जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा अत्तदीपा शरणं नान्य शरण, स्वतःला शरण जायला गेलं पाहिजे. कोणाला शरण गेलं पाहिजे, स्वतःला शरण गेलं पाहिजे. आणि स्वतःला शरण कोण जातो, स्वतःला तोच व्यक्ती शरण जातो की ज्याचं मन खंबीर आहे, ज्याचं मन एकदम धीर आहे, विचलित होत नाही. जसं महामंगल सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी खालून दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, ठुठ्ठस लोकधम्मे हि चित्तं यस्सनं कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलम उत्तमं. त्याचं मंगल उत्तम ते आहे की तो कोणाच ज्या 8 लोक धर्म आहेत त्या 8 लोक धर्माला विचलित होत नाही. 8 लोक धर्माला तो विचलित होत नाही. पहिल्या 8 लोका धर्मातल्या त्याच्या 4 जोड्या होतात. नंबर 1 स्तुती आणि निंदा. स्तुती आणि निंदा. लोक स्तुती भी करतात आणि निंदाही करतात खूप. स्तुती कमी करणारे लोक आहेत पण निंदा ते एवढ्या करणारे लोक आहेत की विचारू नका. आणि जर यदा कदाचित निंदेला जर तू बळी पडलास तर तो द्वीपासारखा होत नाही, तुझी कंपित क्रिया होते, तू यशस्वी होत नाही, तुझं मंगल होत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय अत्तदीपासरण. काय होतंय, निंदा आणि स्तुती या 2 गोष्टी समांतर ठेवल्या पाहिजे. जर कोणी निंदा करत असेल तर समजून चालायचं आपलं काम 100% चांगलं चालू आहे. मी तर हे डायरेक्ट म्हणत असतो बा. माझ्या जर निंदा कोणी करत असाल तर मी सांगतो बी संगपाल तुला चांगला काम करत आहे म्हणूनच तर निंदा होत आहे. पण ज्यावेळेस निंदा करणारे शांत लोक होतील ना तर धोक्याची घंटा सुरू झाली. समजून चाल बीज संगपाल कुठेतरी चुकत आहेस तू, थांब थांब आता संशोधन कर. जर स्तुती व्हायला लागली तर समजून चाला धोक्याची घंटा सुरू झाली. आपलेच लोक आपल्याला त्या गोष्टीत गोवून टाकतात. म्हणून सजग राहिलं पाहिजे. नंबर 2 आहे जय पराजय. मी याला जिंकलं, माझा पराभव झाला, ह्या गोष्टी त्याच्याकडे नाही पाहिजेत. 3ऱ्या नंबरची जोडी आहे
सुख आणि दुःख, जर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जर पॅरेलल असतात तर त्यासाठी धावपळ कोणाची करताय, मला सुख पाहिजे सुख पाहिजे. अरे सुख शोधणारे लोक दुःखालाच बळी पडताना दिसतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात स्वतःच दुःख दूर करण्यासाठी पहिल्यांदा आत्ममनाला शरण जाण्याची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. आत्मशरण गेलं पाहिजे. आणि आत्मशरण जाणारा तोच माणूस आहे की ज्याचं चित्त लोक कल्याणासाठी प्रगल्भ दिशेने वाटचाल करते, तोच आहे. निदान मला एक जाणीवपूर्वक तुम्हाला सांगायचं आहे, वानखडे साहेबांच्या मुखातून वारंवार एक शब्द ऐकत राहिलो मी आतापर्यंत. त्यांचं एवढं स्पष्ट मत आहे, निदान तुम्हाला लोकांना शिव्या घालायच्या नसतील तर नका घालू, निदान त्यांची स्तुती करता येत नसेल तर नका करू, पण शिव्या घालू नका. कोणाला तुमच्याकडून चांगलं लोकांचं होत असेल तर करा, नसेल चांगलं होत तर वाईट करू नका. चळवळीतला हाच महत्वाचा गाभा धीट करण्यासाठी मनाला खंबीरपणा उभा राहत असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. यापासूनच आपण शिकलं पाहिजे, हेच आपण केलं पाहिजे, या गोष्टीचा विचार करण्यासाठी आपण केलं पाहिजे. म्हणून द्वीपासारखे खंबीर राहा आणि येणाऱ्या लोकांना सहकार्य करा किंवा येणाऱ्या लोकांसाठी आदर्श बना. आणि आदर्श बनायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय कुठे शिल्लक दिसत नाही. ते तर उपकार आहेत बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे की आम्हाला बुद्धाचा मार्ग त्यांनी दाखवला. आम्ही काय करत आहोत? विहारात जाण्याचा मार्ग म्हणजे नेमकं काय करता? विहारात गेल्यानंतर तुम्ही नेमकं काय करता? गर्दी करता म्हणजे नेमकं काय करता? विहारात जाणे हा माणसाचा धर्म आहे का नाही हा नंतरचा भाग आहे, पण विहारात जातात कशाला हे ज्या माणसाला ज्यावेळेस समजते त्यावेळेस त्याचं कल्याणाचे दरवाजे खुल्ले सुरू झाले समजून चला. फुकट गर्दी करण्याचं काम करू नका, आदर्श घेण्याचं काम घेतलं पाहिजे. विहारातला हा आदर्श आहे की मी विहारात गेल्यानंतर काय केलं पाहिजे, तर मी विहारात गेल्यानंतर ते बघतो की भगवान बुद्धाची निश्चल मूर्ती आहे आणि ते आदर्श व्हायचा. आणि त्यासाठी विहारात गेल्यानंतर प्रथम दर्शी ज्यावेळेस सुरुवात होते ना, ते आमच्या सगळ्या डोक्यात लोकांच्या फिट होते आणि ते म्हणजे फक्त पंचशील. पंचशिलाची प्रक्रिया तर बाजूलाच राहिली लोकांची. गर्दी करण्याचा धर्म जास्त लोकांचा झालेला आहे. हे गर्दी लोकांचे होते. आणि मग विहारात जात असताना खऱ्या अर्थाने आपण भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत का, किंवा भगवान बुद्धाचे अनुयायी आपण स्वतःला म्हणून घेऊ शकतो का, तर याचं उत्तर आहे बिलकुल नाही. उत्तर त्याचं जर तुम्हाला होकारात करायचं असेल तर बुद्धाने कधी असं म्हटलं नाही की माझ्या विहारात या आणि तुम्ही आल्यानंतर वंदन करा, बिलकुल नाही. बुद्ध म्हणतात माझ्या विहारात आल्यानंतर किमान मी जे गोष्ट लोक कल्याणासाठी शिकवलेली आहे, स्वतःच्या कल्याणासाठी मी जे शिकवलेले आहे तीच गोष्ट तुम्ही ज्या वेळेस कराल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आम्ही बुद्धाचे अनुयायी झालो. हा आदर्श आपल्याला पुन्हा या ठिकाणी तेवत ठेवायचा आहे. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला करावं लागणार आहे. आणि ही गोष्ट करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो? कालचा जो महापरित्राण पाठ झाला, नेमकं काय झाला? आम्ही जलपूजन केलेलं आहे. नेमकं काय झालं? काय केलं काय आपण? सगळ्यात महत्वाचं आहे केलं आपण. एक तर उद्देश हा आहे की बोधी वृक्षालाच त्या ठिकाणी आपण पूजनाच्या म्हणजे जलपूजा केली पाहिजे अशातला अर्थ नाही आहे. हा अर्थ असा आहे की आम्ही या मनायामध्ये विशेषतः बुद्धभूमीच्या संबंधामध्ये सगळीकडे खळक आहे. मी अगोदरच वानखडे साहेबांना सांगितलं एवढं काम केलं, मी एवढं काम केलेलं आहे, इथं एवढं काम केलं, युती जे बसण्याची जागा जी केलेली आहे ना हे सगळी तुमच्याच याच्यातून झालेलं आहे. फक्त मी काम करून घेतलेलं आहे तुमचं. मला जो पैसा येतो किंवा माझ्याकडे जे दान येते ना मी इमानदारीने सांगतो, मी पौर्णिमेचा दिवस आहे तसंही खोटं बोलण्याचा काही संबंध नाही आहे, पण तसा स्पष्ट आहे जो काही पैसा माझ्याकडे येतो ना मी इमानी हितबारे
छाती ठोकपणे सांगतो, तुमचा पैसा आहे, तुमच्या कारणी लावला आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे बसायला सुरुवात केलेली आहे. कधी हिशोब घ्या. पण डोळे फाटतात हो लोकांचे, डायरेक्टच फाटतात. काय काय लोक तर डायरेक्ट म्हणतात पैशाचं काय काम आहे त्यांना. तर त्या काय ते माती आणली त्या याला का दात काढून द्यायचे होते. बरं दाते काढले असते तर तुम्ही शिडी भाकर टाकली असती. एवढे लोक तुम्ही विचित्र आहात. चावता चावता डायरेक्ट तू रक्त काढून जाल, आमचंच खातो. ही पण मानसिकता आहे लोकांची. हे वैचारिक दृष्टी आमची बदलली पाहिजे. हे वैचारिक दृष्टी बदलली पाहिजेत. मी सगळ्यात महत्वाचं आहे, हे कोणालाच माहित नाही, फक्त 3 लोकांनाच माहित आहे इथलं वास्तव काय. त्या 3 लोकांपैकी फक्त वानखडे साहेब माहित आहेत, बाकी कोणालाच काहीच माहित नाही. काय खरी गो माहिती. ह्या सगळ्या गोष्टी होतात कशासाठी. हे जे वातावरण तयार झालेलं आहे बिसंगपालासाठी कोणी येत नाही. इथं धम्माचे तरंग निर्माण झालेले आहेत म्हणून येतात. आणि बिसंगपाल दुसरं काय करते तर तुमच्या वाणीतलं तुम्हाला जे पाहिजे तशा पद्धतीनं शिकवण्याचं काम करते. आणि विशेष म्हणजे मी शिकवण्याच्या बाबतीत कचराही करत नाही. जसा शिकवण्याचा प्रयत्न करतो तसाच वागण्याचाही थोडाफार प्रयत्न करत आहे. म्हणूनच तुम्ही लोक इथे येता. कोण येते बोलावल्यानंतर हे लोक येत नाही. भाड्यानं लोक येत नाहीत. तुम्ही तर बिन भाडे बोलावलेलं मेहमान लोक का होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. धार्मिक चळवळ चालवायची असेल तर धार्मिक चळवळीतला गाभा आपण सगळ्यात महत्वाचा अंगीकारला पाहिजे. हेच सगळ्यात महत्वाचे विचार आहे. आणि म्हणून आम्ही ती सुरुवात केलेली आहे की इथं श्रामणेर शिबिराची ज्यावेळी सुरुवात केली, हे केवळ फक्त श्रेय वानखडे साहेबांना जाते की त्याने या सगळ्या गोष्टीशी समजले. म्हणूनच हे भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत हे जे शिबिर झालं आणि जे काही या ठिकाणी होत आहे हे तर अगोदरही सुद्धा माहित आहे. ताई साहेबांनाही माहित आहे, भीमराव साहेबांना माहित आहे, बाळासाहेबांनाही माहित आहे हे संस्था काय आहे काय नाही. हे तर एक वेगळ्या प्रकारचं काम आहे. खऱ्या अर्थाने तो बेस आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो माझा भारतीय बौद्ध महासभेत जन्म झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभेत जन्म झालेला आहे. जन्मच दिला तिने तर लेकरू किती दूर झालं तर किंवा लेकराला किती दूर केलं तर ते तुटत नाही. त्याला जाऊन तिथं जेव्हा लागेल किंवा आई त्याला तिथं स्वीकार लागले. हे जोडल्या गेलेलं नाही नातं, हे डायरेक्ट नातं झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून हेच आहे काय की लोक कुठेतरी विचित्र मार्गाने झुकतात आणि लोक कुठेतरी मार्गाने झुकत असताना आपण पाहतो. आणि पाहत असताना या ठिकाणी सांगतो की बौद्ध धर्माकडे लोक का वळायला सुरुवात होत नाही. तर याच्यासाठी अकोला जिल्ह्यात आजही सुद्धा तुम्ही शोधून पहा. वानखडे साहेबांना त्यांचा फार मोठा अनुभव असेल की काही लोक जे सुशिक्षित लोक म्हणणारे लोक आहेत आजही सुद्धा देवदेवतांच्या पाया पडायला सुरुवात करतात. बुवा बाबांच्या नांदी लागणारे लोक दिसतात. अरे किती भयावह जीवन आहे त्या लोकांचं, किती भयावह जीवन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आताच्या वर्तमान काळातल्या लोकांना असं वाटतं की आम्हाला इमिजिएटली इन्स्टंटली आम्हाला सुख शांती पाहिजे. हे तर नाही हो पाहिजे बाई, बिलकुल होणार नाही. बरं इन्स्टंटली सुख पाहिजे असेल तर तसा मॉडेल तुमच्याकडे पाहिजेत ना. बुद्धांमध्ये काय कमी आहे. बुद्धांमध्ये काय कमी आहे तर बुद्धामध्ये कुठल्या कमी दिसते की तुम्हाला. अरे तुमचं पात्र खरकट आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी भीक मारत नाही ना. प्रामाणिकपणा अंतर्मन शुद्ध करायला शिका. आणि ज्या वेळेस तुम्ही अंतर्मन शुद्ध करायला शिकाल त्याच वेळेस तुम्हाला आतलं मन ऑटोमॅटिक सांगेल की आपण दिशा योग्य पकडलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं होणार आहे. आणि म्हणून बुद्धाचा मार्ग आपण अनुसरण्याचं काम केलं. अनंत उपकार आहेत त्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे, अनंत उपकार आहेत जे तुमच्या मायबापाने तुमच्यावर एवढे उपकार केले नसतील. त्यांनी केलेले उपकार तुमच्यावर आहेत यासाठी आहेत कारण तुम्ही आज माणसं म्हणून जीवन जगण्याचा अधिकार त्या बोधिसत्व बाबासाहेबांनी बहाल केलेला आहे. आणि कोण दिलेला आहे. बुद्ध दिलेत. बुद्ध कोण बुद्ध आहे. बुद्ध कोण आहे.
तर बुद्धाचा इतिहास जर बघितला तर राजकुमार आहे, आणि राजकुमार जर म्हटला तर त्या राजकुमारांमध्ये काय कमी होतं, काय कमी काय होतं त्याच्यात? 32 लक्षण महापुरुष आहे. आपल्याला 32 लक्षणं तर नाहीच, आणि लक्षणाच्या बाबतीत आपल्याला काही त्याची जाणीव पण नाही आहे. 32 लक्षण महापुरुष आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की राजाचा मुलगा आहे, आणि राजाचाच मुलगा असताना हेच नाही, तर पहिली गोष्ट आहे की त्या काळात भयंकर मोठे मोठे राजे राजवाडे झालेले आहेत, पण कोण्याच राजाने आपल्या मुलांसाठी 3 महाल बांधून दिले नाही. उन्हाळ्याचा वेगळा, पावसाळ्याचा वेगळा, हिवाळ्याचा वेगळा, असे 3 महाल कोणी बांधून दिलेले नाही. ते कोणाला बांधले? कोणाला? सिद्धार्थ बोधिसत्वाला. ज्यावेळेस जवळून त्यांना वाचायची संधी प्राप्त होते ना, त्यावेळेस ऑटोमॅटिक डोळे पाणावतात, टप 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 डोळ्यातून अश्रू येतात, आणि हा विचार येते की केवळ फक्त आणि फक्त त्याने जो ग्रह त्याग केला, बायकोला सोडलं, मुलाला सोडलं, राजवार सोडला, मायबाप सोडून दिले, सगळं सोडून दिले, जे संन्यासी जीवन झाले आणि बुद्धत्व प्राप्त केले. अनेक खस्ता खाल्ल्या, 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, आणि त्या तपश्चर्याचं प्रतीक हे बुद्धत्व झालं. ते बुद्धत्व फक्त केवळ माझ्यासाठी झालं, हा एक अंतर्मनातला भाव तयार होतो. केवळ पूजा करायची म्हणून पूजा करण्याचा भाग नाही आहे. पूजा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? पूजा कोणाची केल्या जाते? पूजाचं पूजनीयानं येतं मंगलंग उत्तमं. पूजा करणाऱ्या लोकांची जी आहे पूजा केली पाहिजे. पूज्य लोक आहेत त्यांची पूजा केली पाहिजे आपण. पण कोण पूज्य आहे? आज तर ज्याला चारित्र्य नाही त्यालाही सुद्धा पूज्य म्हणतात. ज्याला काहीच बिलकुल कॅरेक्टर नाहीये अशा लोकांनाही सुद्धा पूज्य मानायला लागले लोक आहेत. बदलण्याची अवस्था काय आहे? आपण विचार केला पाहिजे की बुद्ध का स्वीकारायचे. मगाशी मी बोललो की 2 देशांमधलं जे युद्ध सुरू आहे ना, अजूनही सुद्धा ठिणगी पेटलेलं आहे, अजूनही सुद्धा युद्ध सुरू आहे. रशिया आणि फिलिपिन्स मधलं एवढं मोठं युद्ध सुरू आहे दोघांचे. अरे दोन्ही सुद्धा मुसलमानच आहेत, दोन्ही मुसलमान आहेत, आणि दोन्ही मुसलमान आहेत. ते एवढे काही वैरत्व निर्माण केलं हे केवळ फक्त एका स्वार्थासाठी झालेलं आहे. केवळ स्वार्थ आहे. आणि या स्वार्थासाठी ज्या वेळेस एका जातीचे, एका धर्माचे लोक जरी वेगवेगळ्या देशातले असतील तरी मात्र ते जर युद्ध करायसाठी खंबीर आहेत, नाही तर स्वतः मरतात, मारायला घाबरत नाही, अशी विकृती त्यांच्या चित्तामध्ये होते. आणि त्यातलाच एक मुसलमान वर्ग जाणीवपूर्वक त्यांना फाईट देण्यासाठी अनेक लोकांना, भारतीय लोकांच्या संस्कृतीतला एक वारसा देऊन राहण्याचं काम केलं जाते. आणि तिथं अनेक लोक धर्मगुरूला बोलावल्या जाते की तुम्ही सुद्धा याच्यावर बोला. मोठ्या प्रमाणात मुसलमान धर्मगुरू होतेच त्याच्यात. इनमेन आम्ही 4-5 लोक होतो. एक ख्रिश्चन धर्मातले होते, गायकवाड म्हणून. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, एक पुण्याचे महाराज होते की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना इन्व्हाइट केलं होतं, हबप महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यात मी एक होतो. ज्यावेळेस आझाद मैदानावर हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्यावेळेस सगळे आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकलं, आणि सगळेचे सगळे मुसलमान वर्ग लोक, मुसलमान धर्मीय लोक एकच विचार करतायत, देशामध्ये कलह आहे, युद्ध आहे. अरे युद्ध जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त बुद्धाच्या शांतीने होते. जर मुसलमान दोन्ही लोक, कट्टर लोक बुद्धाचं नाव तिथं काढतात आणि जगाला जर तारायची भाषा बुद्धांमध्ये असेल असं जर मानतात, तर मग तुमच्या खांद्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्धाची धुरा दिली त्याचं काय करता? ते तर बदललं पाहिजे का नाही? हेच तर महत्वाचं आहे. बदलत नाही ना, बदलत नाही याचा परिणाम आहे. आणि मग हे बदलायचं असेल तर माझं डायरेक्ट मत आहे, मायबापांनी बदललं पाहिजे. लेकराला बदलवण्याचं काम करू नका. मायबापाला बदलायचं काम आहे, लेकराला नाही आहे. आज
आज 14 11 वर्षाचे लेकरं तुम्हाला माहित आहे काय करतात? तंबाखू खातात, गुटखा खातात, रात्री 10 वाजेपर्यंत फिरतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. असं होत असताना त्या लेकराला जर तुम्ही काही बोललात तर त्या लेकराला बोलल्यानंतर ते लेकरू तुम्हाला डायरेक्ट धमक्या देते. रेल्वे खाली जाईल, ट्रक खाली जाईल, गळफास घेईल, काहीतरी विष प्राशन करेल, जळून घेईल, गळफास, या सगळ्या गोष्टीची धमकी देतात. आणि तुम्ही मायबाप लोक, तुम्ही जन्माला घाललेले लेकरू, तुम्हाला जर धमक्या दिल्यानंतर मायबापाचं अस्तित्व काय आहे? पहिल्यांदा बदलायचं असेल तर मायबापाने बदललं पाहिजे. आणि जर मायबापाने बदलायचं, जर त्याच्यात वातावरण कुठलं जर असेल तर या ठिकाणी कुठलाच धर्म मायबापाला दुरुस्त करण्याच्या इतपत योग्यतेत आलेला नाही. तो जो आला असेल मार्ग फक्त आणि फक्त बुद्धाचा मार्ग आहे. कारण बुद्ध म्हणतात तू बदल म्हणजे जग बदलेल, तू बदल म्हणजे जग बदलेल. म्हणजे आपल्याला बदलावं लागेल तर जग बदलण्याचं आहे. पण आम्ही एवढ्या सगळ्या विचित्र प्रकारचे लोक आहेत, आम्ही जग बदलण्याची भाषा करतो. आणि ज्यावेळेस जग बदलण्याची भाषा तयार होते त्यावेळेस आपलेच आपण बदललेलं असतो. हा विचार केला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा बदलायची सुरुवात करा, जग बदलायला सुरुवात होणार आहे. त्याग हा जीवनात महत्वाचा आहे. म्हणून सिद्धार्थ बोधिसत्वाने त्यागाचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि लोक कल्याणासाठी. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी होतात. 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली. किती घरातले लोक आहेत? काय केलंय? याला धर्म म्हणून तुम्ही पाहू नका. बौद्ध धर्माच्याकडे धर्म म्हणून तुम्ही पाहू नका. हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि हा जीवन जगण्याचा मार्ग जो यांनी सूत्र वाचले आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनात ते सूत्र उतरवण्याचा प्रयत्न केला. समजून चला जीवन कसं जगायचं हे इथून शिकल्या जाते आणि हाच मार्ग आपल्याला अनुसरायचा आहे. म्हणून 1956 मध्ये बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला फक्त 5 पाहिजे. 5 मला फक्त 5 पाहिजे. 10 लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली, आता फक्त 5 पाहिजे. 5वर का बाबासाहेब वाढले? दोन्ही गोष्ट बोधिसत्व आहेत त्यांच्या बाबतीत तर काय बोलूच शकत नाही. बोधिसत्व आहे ते 5 लोकांची अपेक्षा करतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मी कट्टर शब्द नाही वापरत, कट्टर धार्मिकता नाही म्हणत. मी जाणीवपूर्वक म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इथं निष्ठावंत 5 निर्माण झाले पाहिजेत. मगाशी वानकडे साहेबांनी सांगितलं सत्य आणि भ्रम. तशाच प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मला भावनिकतेच्या आधारावरचे लोक नको आहेत, मला निष्ठावंत पाहिजेत. आणि निष्ठावंत लोकांमुळे सगळेच खऱ्या अर्थाने चळवळ खंबीर उभी असते. निष्ठावान पाहिजेत. निष्ठा कशात? तुमच्या कार्याच्या प्रती निष्ठा पाहिजे, तुमच्या मनाच्या संबंधी निष्ठा पाहिजे, तुम्ही जे हातात काम केलात त्या कामाच्या प्रती निष्ठा पाहिजे. आणि जे काही तुम्ही आलंबन दिलेलं आहे त्या आलंबनाच्या प्रती सुद्धा तुमची तेवढीच निष्ठा पाहिजे. तरच धार्मिक हे काम अधिक मोठ्या प्रमाणात होते. कुठली चळवळ ही त्यावेळेस तशा प्रकारची खंबीरपणे उभी राहते. यातला एक महत्वाचा आदर्श आहे. बाबासाहेबांनी असं का म्हटलं असेल तर हा एक आहे. हा बौद्ध धर्म नव्याने वाटला लोकांना, हा तसा फार आचरण करण्याला कठीण वाटतो. कठीण बिठीण काही नाही आहे. बंधनं कसे आहेत? तुम्हाला जर म्हटलं खोटं बोलू नका तर सर्रासपणे आपण जर खोटं बोललं आणि कोणाला म्हटलं बाबा खोटं बोलू नका, तू खोटा बोलला तर किती चीड येणार आहे आपल्याला? किती चीड येते आपल्याला? अरे पण तो वागत आहे ना राजा खोटारड्यासारखा, त्याचं आचरण खोटारड्यासारखं, त्याचं चलचलन खोटारड्यासारखं, सगळ्या गोष्टी खोटारड्या. आणि त्याला जर म्हटलं बाबा तू दुरुस्त होय, तू खोटारड्यापणा पडतो असं जर बोललं तर त्याला किती झोमते. हे आहे सत्य. बुद्ध ते म्हणतात की सत्य मार्गावर अनुसरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या चित्ताची एक निष्ठता पाहिजे आणि तेच खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात करायचं. हा जो परित्राण पाठाचा महत्वाचा भाग आहे, हा परित्राण पाठाचा मला काही अंधश्रद्धेतले लोक निर्माण करायचे नाही आहे.
बिलकुल नाही नाही अंधश्रद्धेचे निर्माण करणारे. माझ्यासारखा स्पष्ट आणि प्रखर बोलणारा नाहीये. मला अंधश्रद्धेतले लोक निर्माण करायचे नाहीत. परित्राण पाठानं काहीच होत नाही. पण दुसरा भाग जर बघितलं जे परित्राणाने होते ते कशाने होत नाही, हा एक दुसरा भाग आहे त्यातला. काय परित्राण आहे, काय परित्राण, काय रक्षणाचे सूत्र आहेत ना, त्याच्यात माणसाने कसं वागावं हा सार आहे. त्याच्यात माणसाने कसं वागलं पाहिजे हा सार आहे. पहिल्यांदाच भगवान बुद्ध म्हणतात, जर तुला तुझं कल्याण करायचे असेल तर मित्रत्व वाढवलं पाहिजे. बुद्ध तर त्याच्याही पलीकडे जातात, शत्रूवर सुद्धा मित्रत्व करा. आम्ही तर आमच्यातलेच खेचना खेचीचे काम करतो, कधी वेगळ्या प्रकारचे करायचे. घरातून आमच्याच घरातून आम्ही एका एका घराचे एक एक पाय ओढण्याचं काम करतो. दुसरा शत्रू कोणीच नाही, आमच्याच घरातले शत्रू आहे. हे बदलण्याचं काम आपणच करू शकतो. यासाठी ही वैशाखी पौर्णिमा त्रिविध पौर्णिमाचे पावन पौर्णिमा होते. हा त्याचा खऱ्या अर्थ नाही की आम्हाला परिवर्तन व्हावं पाहिजे, त्यासाठी आम्ही परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. ही सुरुवात आमच्याकडून होणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी काहीच करू नका, बिलकुल तुम्ही तुमच्यासाठी काय करू नका. तुमच्या लहान पिढीसाठी काय करता येईल तेवढं चांगलं करायला शिका. जे नव्याने पिढी उभी राहते ना, या नव्याने पिढी उभी राहत असताना या पिढीसाठी काय करताय, तर सगळ्यात महत्वाचं हे काम करा. त्या पिढीच्या समोर तुम्ही आदर्श कसे बनाल एवढं चांगलं करायला शिका. आणि आदर्श बनायचं असेल तर तुम्हाला विहाराशिवाय पर्याय दिसणार नाही, बिलकुल नाही दिसत. विहारामध्ये गेल्यानंतर दोन गोष्टीची प्राप्ती होते. नंबर एक, विहारामध्ये गेल्यानंतर आपाप्रेम मैत्रीचे संबंध वाढतात, हा पहिला सगळ्यात महत्वाचा गुण होतो. आणि विहारात गेल्यानंतर चित्ताची शुद्धती तशीच सुरुवात होते. विहारात गेल्यानंतर खोटं बोलत असेल तर कमी कर, तंबाखू खाणं कमी कर, लाव लगाया करणार असेल तर कमी कर. ऑटोमॅटिक कमी 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 माणूस होऊन जाते, कारण त्याचा संपर्क विहाराच्या संबंधी आहे. आणि विहारात येणारे लोक आपल्यापेक्षा चांगलेच असतात. आपण त्याच्यात चांगलं सहभागी झालं की नक्कीच चांगलं काही होते. यासाठी हे विहाराची निर्मिती सुद्धा केली. आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या विहाराच्या संबंधीचा जो संकल्प आहे, जो विहाराच्या संबंधीचा जो काही कन्सेप्ट आहे, तो अत्यंत द्रष्टा भाव ठेवणारा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विहार हे केंद्र झाले पाहिजेत, विहार हे केंद्र झाले पाहिजेत. मला इथं शैक्षणिक संस्था खोलायची होती, मला बुद्धभूमीला शैक्षणिक संस्था खोलायची होती. आताही लोक माझ्या पाठीमागे लागलेले आहेत की बनतेजी शैक्षणिक संस्था खोला, शैक्षणिक संस्था खोला. पण इतर लोकांचा मी विचार केला. अनेक लोक ज्यावेळेस बघले त्या शैक्षणिक संस्थेमध्ये एवढे काही तुटून पडलेले लोक ते बाहेर पडू शकत नाही. एवढं स्वतःचं अस्तित्व त्यांनी तेवढंच पर्यंत निर्माण करू शकतं, लोककल्याणाचं काम करू शकत नाहीत. आणि असे अनेक भिक्षू पण आहेत, नाव अजिबात येण्याची गरज नाही. मी विचार केला, मी जर संस्था काढली तर मी संस्थापक अध्यक्ष आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. मला काय करायचं आहे, मी काय करणार आहे, मला एकच माझा हेतू हाच आहे की या संस्थेचं नाव मी जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे, श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट. श्रमण घडवायचे आहे आणि श्रमण तो एका दिवसाचा जरी झाला तरी तो श्रमण त्या ठिकाणी आदर्शवत जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. आणि हाच एका उद्देश या ठिकाणी संस्थेचा सफल होण्याच्या दृष्टिकोनातून होत आहे. आणि आपण सगळे लोक सहकार्य करण्याच्या संबंधाने बसलेले लोक आहात. पुन्हा एक जाणीव आपल्याला करून घेणं गरजेचं राहील. हे कर्तव्य आपल्याला करायचं आहे, दुसऱ्याला नाही. मी काय पैसे कमावण्यासाठी बसलेला नाही आहे. मी जाणीवपूर्वक सांगतो की तुमचं तुम्हाला आहे. मी इथं हे सामने शिबिराचेच क्लासेस घेतो असं नाही आहे. मी इथं विपश्यनाचा आणि माझं जाणीवपूर्वक लोकांना सांगणं आहे. काही लोक विपश्यनाला विरोध करतात ना, त्या विरोध करणाऱ्या लोकांना सांगणार की विरोध करायचा आपल्याला, कुठल्या गोष्टीला विरोध करायचा आहे ते बघायचं आहे. ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करता त्यासाठी पहिल्यांदा त्या शिबिरात पहिल्यांदा बसा, अनुभव घ्या त्याचा. चांगलं असेल तर घ्या, वाईट असेल तर सोडून द्या. चांगलं असेल तर घ्या, वाईट असेल तर सोडून द्या. कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला आतमध्ये जावं लागेल
आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यानंतर ती वस्तुस्थिती आपल्याला कळते. हे न करता जर आपण असं करत असू तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. म्हणूनच हा विहाराचा जो कन्सेप्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांचा की ते केंद्र बनलं पाहिजे, त्या केंद्राचा उद्देश सफल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भविष्यामध्ये या बुद्धभूमीचं डेव्हलप खूप होणार आहे. बी संघपाल असेल अगर नसेल याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जिवंत असाल नसाल मला माहित नाही, पण हे बुद्धभूमी लोक कल्याणाचं जरूर केंद्र बनणार आहे आणि तेही लवकरात लवकर बनेल. लवकरात लवकर बनणार आहे. याला काही जास्त वेळ लागलेला नाही. जेमतेम 2007 पासून ही सुरुवात झाली आणि 7 पासून सुरुवात झाली तर तुम्हाला एवढं डेव्हलपमेंट दिसते. या जर सगळ्या गोष्टी होत असताना एकच आहे, मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही की तुम्ही दान दिलं पाहिजे म्हणून मला पाहिजे तर मला केलं पाहिजे तर ह्या गोष्टी केल्या. मला दान मागायलाच पहिल्यांदा कंटाळा येतो. हा एक भाग आहे. मग त्या ठिकाणी काही काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतात, मग हे लोक दान देतात तर तुम्ही काय करतात किंवा लोक करतात तुम्ही आहेत. माझ्या अनेक शिबिराच्या माध्यमातून सुद्धा टीका झालेल्या आहेत माझ्यावर. मला त्यांच्याकडून जरा अपेक्षित नव्हती. माझं नाव सगळ्यांना चालते की नाही बी संघपालाच पाहिजे, पण नंतर त्यांचं अस्तित्व कायम समजते की कुठल्या रकमेचे लोक आहेत, माझ्याशिवाय होत नाही आणि माझी टीका करायला सुरुवात करतात लोक. हे पण आहे, पण जराही सुद्धा त्या लोकांच्या बद्दल माझ्या मनात कटुता नाही. मला माहित आहे त्यांची विकृती आहे आणि तेवढ्या ते स्वार्थी लोक बाहेर पडतात. भारतीय बौद्ध महासभेने अजूनही सुद्धा शिबिराचा हिशोब घेतलेला नाही, घेतलाच नाही. कारण माहित आहे चांगलं काम करतायत आणि मग चांगलं काम करतायत म्हणून वानकडे साहेबांचे शब्द पुन्हा आठवतात. जर तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर वाईट करू नका. मग चांगलं काम करायचं असेल तर त्याच्या आधी कशाला दाखला अंदाज करायचे आहे. होताय शिबिर चांगली गोष्ट आहे, ह्याही तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. हे करणं गरजेचं आहे. आपणही सुद्धा आहे. एक दुसरं गोष्ट, या बुद्ध पौर्णिमेच्या दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना घोषणा करतो किंवा तुम्हाला जाहीरपणे सांगतो की याच्यानंतर आता मी लहान मुलं घडवण्याच्या तयारीत आहे की जे 11 वर्षापासून ते 18 वर्षाच्या पर्यंत मुलं असतील, याच विद्यार्थ्यांना इथं घडवण्याचं काम आपण सुरुवात करणार आहोत. तुमचे लेकरं इथं द्या. मग होऊ शकते जर तुम्हाला 2 लेकरं असतील तर मी तुम्हाला आवाहन करतो त्यातलं एक लेकरू मला दत्तक देऊन टाका. दत्तक तोपर्यंत द्या जोपर्यंत ते चांगल्या हुद्द्यावर लागत नाही तोपर्यंत. सगळा खर्च करणार आहोत मी, सगळा खर्च करणार आहोत आणि खर्च करायला काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मी श्रद्धापालला आणि त्या बोधी धम्मला श्रीलंकेमध्ये ट्रेनिंग साठी पाठवणार होतो, पण पासपोर्ट तयार नसल्यामुळे या दोघांना मी पाठवू शकलो नाही. त्याचं शल्ला आहे, काही गोष्टी आहेत ते. जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला माणूस घडवायचा असेल आणि तो आदर्श घडवायचा असेल तर आपल्याला या गोष्टीपासूनही सुद्धा सुरुवात करावं लागेल. टीका करणारे लोक जाणीवपूर्वक टीका करत असतात. मी या टीकेला कधीच भीक घालत नाही, बिलकुल घालत नाही मी या टीकेला. कारण माझं काम चांगलं आहे आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मी जाणीवपूर्वक सांगतो की येणारा जो काळ असणार आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि त्याच्याकडे मी फोकस करतो. आणि विशेषतः भारतीय बौद्ध महासभेच्या एक जे बॉयलाज आहे त्या बॉयलाज प्रमाणे जे सांगितलेलं आहे आम्हाला ते करायचं आहे. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो की भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरटेकिंगच इथं श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम माग पुढे करायला आपण सगळेजण सज्ज राहा. एक चांगल्या घडवण्याच्या प्रक्रियेत राहा, कारण हेच काम करायचं आहे. संस्था ही बापाची आहे आणि बापाची संस्था आम्हाला कशी कायम टिकवायची आहे तेही सुद्धा आम्हाला माहित आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. हे करण्याच्या भागात आपल्याला असलं पाहिजे आणि म्हणूनच हेच आहे. आणि इथं काय कोणापुढे गेलाय, मी 10 दिवसांचे ट्रेनिंग कोर्स घेतो. कोणालाही जास्त पैसे मागत नाही, जास्त काय पैसेच मागत नाही. जे तुमच्याकडून दिल्या जाते ते लोक आहेत. जाणीवपूर्वक सांगतो, 10 दिवसांचे कोर्स महिलांचे कोर्स आहे. येणाऱ्या 24 तारखेपासून आता पुन्हा जूनच्या 24 तारखेपासून महिलांचा कोर्स आहे. अप्लिकेशन सुरू झाले. आमच्याकडे जागा फक्त 40 लोकांची आहे
आमच्याकडे ऍप्लिकेशन येतात जवळजवळ 160 170 200 पर्यंत महिलांची संख्या येते. दुःख या गोष्टीचं वाटते की महिला बिचाऱ्या त्या काम प्रापंचिक जीवनामध्ये राहून आपल्या घरामध्ये कसे सुख शांतीचं जीवन जगता येईल यासाठी 10 दिवस धर्माचं जीवन जगण्यासाठी येतात. आपण त्यांना जागा अवेलेबल करून देऊ शकत नाही. मी काही नोकरीला नाही आहे, मी काही प्राध्यापक नाही आहे, मी काही डॉक्टर नाही, मी कोणी काही पैशावाला नाही, त्यामुळे मी एवढी व्यवस्था करू शकत नाही. पण तुमच्यातलं जे मिळते ते तुमच्या समोर या ठिकाणी झळकत आहे आणि तोच आदर्श या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. भविष्यामध्ये आपण लोकांची संख्या वाढली पाहिजे आणि त्यानुसार काम करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. हे एक महत्वाचं आपण करणं गरजेचं आहे. मी जाणीवपूर्वक सांगतो की आमच्याकडे काही पुरुष येतात, शिबिरासाठी पुरुष येतात ना, दान किती देत असतील हो? जर नाश्त्याचा विचार केला, आम्ही नाश्त्यासाठी जर विचार केला, वानखडे साहेब एक जर प्लेट नाश्ता म्हटला तर किती रुपयाची आहे? 50 रुपयाची आहे. जर 10 दिवसाचा नाश्ता म्हटला तर किती रुपये झाले? किती रुपये झाले? या सगळ्या गोष्टी आहेत ना. दुसरी एक महत्वाची आहे, जेवणाची प्लेट कितीला मिळते? अरे 140 तर मागच होती, 200 पर्यंत त्याची थाली झालेली आहे. 200 रुपये ते आणि 50 ते जवळजवळ दिवसाला 250. संध्याकाळी फलाहार दिल्या जाते. किती आहे? फळं जर खायचे असले तर कुठल्या कुठल्या पद्धतीचे फळ द्यावं लागतात? किंवा शेप देतात, चिकू देतात, जे सिजनेबल आहेत ते सगळे फळं दिल्या जातात. आपण त्याची 50 रुपयाची प्लेट धरा, म्हणजे दिवसातून त्यांच्यावर आम्ही एका दिवसाला एका माणसावर 300 रुपये खर्च करतो. ही 300 रुपये खर्च आहे आणि तो दान देताय आम्हाला किती रुपये? सांगायची लाज वाटते. 40 रुपये दान देतो. किती रुपये? 40 रुपये. खर्च किती झाला 10 दिवसाचा एकावर? एका दिवसाचा खर्च आहे 300. किती झाले? 3000 रुपये खर्च केलेला आहे. कुठून येते? कुठून? दान देणारे लोक आहेत आणि त्याचा. आणि मला एक माहित आहे, इथलं दान अजिबात वायफळ जात नाही याची सुद्धा मी तुम्हाला जाणीव करून देतो. बिलकुल एक कणही सुद्धा वाया जात नाही. जे जे लोक येत आहेत ना माझ्याकडे, ते त्या लोकांना सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे कोण जे संपर्कात आहे. बिलकुल दान इकडे तिकडे जात नाही. म्हणूनच तर लोक लाका आणत आहेत. आता सुद्धा मगाशी एका माणसाने 1.5 क्विंटल गहू आणलेत आणि एक तेलाची कॅन आणली. लोक देत आहे. आज हे पौर्णिमेचं तुम्हाला जे दान दिसते ना, हे जे पाणी आणलं, हे पाणी काय एका माणसाने आणलं काय? अरे आमच्या म्हणजे जे बुद्धभूमीला सहकार्य करणारे आहेत, साहेबरावजी इंगळे भंडाराचे आहेत. और त्यांनाही लोक, भंडाराचे लोक काय काय बोलत राहतात बाबा. ते म्हणला तुझं जमलं गड्या बुद्धभूमी, आता जमलं तुझं. किती बावलेपणा आहे, किती मूर्खपणा आहे लोकांचा. साहेबराव इंगळे अशी एक व्यक्ती आहे की इथं येत असताना इथल्या कामासाठी पेट्रोलला पैसे सुद्धा घेत नाही. किती महत्वाचं आहे. आणि आज रोजी पौर्णिमेचं दान म्हटलं तर त्यांनी पाण्याचं दान दिले. 120 कॅन पाण्याचं दान केलं त्यांनी. दान दुसऱ्या भंडाराचे राष्ट्रपाल इंगळे आहेत, त्यांनी 50 दान दिलेलं आहे. एक कोणीतरी किरण कोणीतरी आहे, त्यांनी 25 दान दिलेलं आहे. हा जो ट्रॅक्टर इथं उभा होता, हे न विचारता काही कोणी केलेला आलं, अरे सगळंच आहे. त्याही पेक्षा अधिक आहे, लोकांना बोलवावं लागत नाही, कारण लोकांना सत्यक्रियेची माहित आहे आणि त्या मार्गाने सुरुवात आहे. वानखडे साहेब जाणीवपूर्वक सांगतो, आपण भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांनी जे नाश्त्याचे पैसे दिलेत ना, 2-2 हजार रुपये, हे 2-2 हजार रुपये दिले. पण विचार करा, या श्रावणाला यांच्याच मनानं सांगितलं पाहिजे, असा एकही दिवस यांचा असा गेला नाही की या दिवशी बाबा चला पोहेच दिले बाकी काही दिलं नाही म्हणून. लय दान दिलंय. कारण हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. बुद्धभूमी परिवारातले लोक जेवढे आहेत ना, सगळी टीम बसते आणि विचार मंथन केल्या जाते. जर वानखडे साहेबांकडून आपण 2000 रुपये घेतो तर त्याचं काय, त्याला जोड कोणीतरी देते आणि ते कराय. हे दिवस महत्वाचे आहे. मी सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे काही शिकले नसतील पण हे जरूर शिकले इथं खायचं काय काय मिळते म्हणून. खूप चांगलं आहे. म्हणजे काढायचं आहे असं नाही म्हणत मी,
हे चांगलं काय शिकले असतील मला माहित नाही, पण इथं चांगलं खायचं आहे. उन्हाळा माहिती आहे मागं तर एवढं 44 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. यांनी कधी आयुष्यात असा विचार करा नाही. दररोज रस्ता होता हो यांना, थंड पाणी. बरं खर्च करणारे लोक आमचे असे आहेत की विचार मागं पुढे खर्च करायला नाही. जो कोणी आला तर काय नाही, ते आपल्याला आज त्यांना मठ्ठा द्यायचा आहे. किती रुपयाचा होतो बरं मठ्ठा प्यायचा आहे तर किती, हे मी काढतो किंवा त्यांना अपमानित करतो असा हेतू नाही आहे. मी एक जाणीवपूर्वक हे करून देतो. आम्ही एक कॅन बनवलंय. हे जे पाण्याची कॅन आहे ना, हे पाण्याची एक कॅन एका एका माणसाने किती ग्लास प्यावा विचार करा आता तुम्हीच. 50 लोक आहेत, किती प्यावा? अरे एका भंतीजीनं तर भिक्षा पात्रच लावलं त्याला, भागत नाही म्हणजे ग्लास आला. सुरुवात केली. उन्हाळा तसा आहे ना, उन्हाळा तसा आहे ना, त्याचा काही दोष नाही. खरी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी येते कुठून? हे येते सगळं तुमच्याकडून. येते हे सगळं तुमच्याकडून. याचं नियोजन आम्हाला करायचं आणि ते नियोजन करतो आम्ही. सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात दररोज याद आहे. आजच्या दिवशी आम्ही जाणीवपूर्वक यांना बिर्याणी खाऊ घातली, व्हेज बिर्याणी. तुम्ही म्हणणार बिर्याणी म्हणजे वांदेच झाले का? हा ना, ते बिर्याणी नाही, व्हेज बिर्याणी. पुलाव म्हणतात त्याला, पुलाव देवला खायला. सकाळी नाश्त्याला पुलाव. आता मला तिथं गेल्यानंतर संयोग असा झाला की यांच्या नाश्त्यात मी यासाठी नसतो जात सकाळी, कारण मी जर गेलो तर थोडस आवर घालतील. आज तीच परिस्थिती आली. मी जबरदस्तीने गेलो. लोकांनी काहीच खाल्लं नाही. त्यांना हे माहित होतं की आज चारिका करावं लागते तर जास्त येते, त्यामुळे आज त्यांनी एकच दाग घेतला, कार्यक्रम बंद करून टाकला. नाही तर 3-3, 4-4 वेळा कार्यक्रम होता यांचा. खाण्याचा हेतू नाही, खाल्लं तरी कमी झालेलं नाही. कारण तुम्ही अगदी तुमची निर्मळ एक जी भावना आहे, जे श्रद्धा आहे ते अर्पित करण्याचं काम केल्या जाते. अशाच केंद्रावर केल्या जाते आणि तोच एक महत्वाचा भाग या ठिकाणी केला जात असतो. हे एक महत्वाचं आहे. ही जाणीव आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार हे काम. आमचे जे धम्मसेवक काम करतात ना, वानखडे साहेब जाणीवपूर्वक सांगतो, आमच्या महिला आहेत, महिला त्यातल्या 2 ते 3 पोरी अशा आहेत, पोरी आहेत. किती काम करावं त्यांनी. दुपारी हे सगळे जण कूलर लावून बसतात. कोणीतरी म्हाताऱ्या मायाला जाणे झाली की माय मला पाणी पाहिजे, तेवढ्या भर उन्हात त्या 3 पोरी पाणी आणतात. किती महत्वाचं काम आहे, किती महत्वाचं काम आहे. हे सगळं महत्वाचं आहे ना. त्यांचे मायबाप दिले सोडून सगळं दिलं. अरे तरुण पोरी आहेत, 15, 16, 18 वर्षाची एक मुलगी आहे. त्या मुली काम करतात. कुठलं करतात? विश्वास आहे. आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी जाणीवपूर्वक सांगतो, ज्या ज्या महिला इथं राहतात त्या महिला फील करतात हे आमचं माहेर आहे, आमचं घर आहे. कारण इथे बुद्धाची शिकवण प्रामाणिकपणे सुरू आहे. हे सगळं तुमच्याकडून होत आहे. त्यांनाही कमी कळायला सगळ्या गोष्टी. सगळ्यात महत्वाच्या आहे, ज्यांना बोलावल्या तर येतात, काय तर न बोलावता या ठिकाणी येतात आणि सेवा करायला सुद्धा संधी देतात. हेच आहे. आमचे माणसं सुद्धा तसेच आहेत. आमचे माणसं सुद्धा काय आहेत. आणि आमचे माणसं असे आहेत, त्या माणसाच्या वयाकडे विचार केला ना तर 70 वर्षाचं वय आहे त्यांचं. आमचे गंगाराम इंगळे जर म्हटले ना तर पायात पाय हळकतो, कितीदा तरी पडले पण काम मात्र हातला सोडलं नाही. किती महत्वाचं आहे. आमचे यशवंतराव इंगळे आलेत बाबा, ते एवढं काम करत बसले राजा. त्याच्यानंतर ह्या सगळ्या या लोकांना बोलावतो, घरचे काम सोडतात. गौतम गवई म्हणून इथं आहे, ते तिथून बाहेरून येतात तरुणाहून आणि दान देतात. प्रामाणिकपणे जे करायचं आहे, नावासाठी कोणीच करत नाहीये. इथं फक्त आणि फक्त सेवाभाव केला जाते आणि हे कायम कसं राहील यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. एक सगळ्यात महत्वाचे आहे, बीडी वानखडे साहेबांच्या नातेवाईक कोणी आहे त्यांनी जाहीर केलं 2 कॅना इथं तेलाच्या आहेत. येणार, नक्कीच येणार तेलाच्या कॅना. लोक का देतात? हे का देतात? का कोणालाही देत नाहीये, कोणालाही देत नाहीत. ज्याच्याकडे देण्यासारखं आहे त्यालाच देतात. आणि नक्कीच मला माहित आहे मग अशी लाईन लागली दान देण्याची ज्या आहेत. मी म्हणतो हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नावात काय पडलं रे? काय पडलं? मुंबईहून 11,000 रुपये पाठवले त्यांनी सहस्रबुद्धीनी. नावाचं नाही, गिवाचं नाही, पावती नाही, काहीच नाही. मी हे म्हणत नाही आहे. या लोकांना, भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांना पावत्या द्यायला लावलेला. ते म्हणले नाही आम्हाला माहित आहे. अरे विश्वास आहे ना त्यांचा, पावत्या. पण एक आहे की आपल्याकडे हिशोब असला पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. याचा जाणीवपूर्वक
आपण ऑडिट करत असतो. ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि भविष्यामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की तुम्ही दान दिलेलं तुम्हालाही सुद्धा त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही हे सगळे काम, विशेष म्हणजे असे काही परिवार आहेत आमच्याकडे की 10-10 दिवस इथं देतात. 10-10 दिवस दान आहे तर त्यांचा आहे. जसं वानखडे परिवार म्हटला तर सगळे ते लेकरा बाकरा बघून आहे, त्यांचा मेवणा आहे, त्यांचे जाणीवपूर्वक सगळेच लोक घरातले आहेत, लेकरं आहेत, पत्नी आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. लोक येतात, वाहण्याचे आहेत, माजी तालुका सेक्रेटरी म्हणून सुभाष मोरे, ते सगळं सोडून आले, मला सेवा द्यायची आहे सगळ्याच. अरे हे देतात कोण? ज्याच्याकडे हा भाव आहे तो देण्याचं काम करत असतो आणि जे देतात ते इमानीद्वारे देतात आणि त्याच्यावरच हा डोलारा आपला निर्माण होत आहे. यासाठी आपण एक निश्चित आपल्या नजरे खालून घाला आणि अधिक चांगलं कसं बनवायच्या दृष्टिकोनातून करायचं असेल तर याकडे वाटचाल करा. खूप चांगलं आहे. ही धार्मिक चळवळ आपल्याला निर्माण करायची आहे आणि अशी निर्माण करायची आहे की या ठिकाणी सगळेच जण शत्रू टपलेले आहेत. तुम्हाला माहित नाही माझ्यावरही सुद्धा काय काय परिसंग आलेत म्हणून. RSSचा संतोष चव्हाण म्हणून अकोल्याचा समन्वयक आहे, फक्त आणि फक्त मला बघायला आलाय. ते अन्वी मिर्झापूरला जे शिबिर झालं त्या अन्वी मिर्झापुराच्या शिबिरामध्ये यवतमाळचे RSSचे लोक 2 होते. रस्त्यात मला गाठलं त्यांनी आणि सांगितलं की फक्त तुम्हाला 2 मिनिटं बघायचं आहे. का होते, कुठे आहे? अकोल्यातले जे मेन आहेत, मला ऑफर आली होती, ऑफर. कारण मी कोणालाही सुद्धा बळी पडलेला नाही, कारण मी बाबासाहेबांच्या आस्तीचा रक्षण करता एकटा राहिलेला तिथं आहे. आस्तीचं जतन करणारा बाबासाहेबांचा. कारण तुम्हाला माहित नाही 2000 ची परिस्थिती काय होती. सगळ्या भिंती पडल्या होत्या. डायरेक्ट शूटर माझ्या जवळ आलेले आहेत. 40 लोकांचा पोलिसांचा थापा त्या शूटरच्या पाठीमागाला आहे. दिपाळ होता, 8 फुटाचा माणूस, रक्त बंबाळ झालेला, फक्त आणि फक्त हातात रिव्हॉल्वर होते. माझा कुत्रा राजा आणि मी दोघं जण, तो मला बघत होता, मी त्याला बघत होतो. कुत्र भुकत होतं. त्याने फक्त इशारा केला, बोलू नको, बस, काहीच नाही. जर यदा कदाचित बोललो असतो तर आज मी संघपाल दिसला नसता. हे तिथूनही प्रसंग आलेले आहेत. आज तिथे कारण मी निष्ठेनं काम करणार आहे आणि त्याची जाणीव मला आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला प्रामाणिकपणे भिक्षू आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा भिक्षू कसा आहे तो मी माझ्यातून साकार करण्याचं काम करेल आणि अकोला जिल्ह्यांमध्ये एक नवीन इतिहास घडेल मी. कारण अकोला जिल्ह्याचा सुपुत्र आहे मी. एक नवीन सुरुवात होईल आणि भारतीय बौद्ध महासभेला गालबोट लागेल असं कुठलंच काम करणार नाही मी, बिलकुल करणार नाही. उगाच जर बदनाम करत असाल तर तो तुमचा भाग आहे, मला त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. कारण मी त्याच्या पलीकडे गेलेला आहे. सत्याची जाणीव करा आणि चांगल्या कर्तव्याला सुरुवात करा. हे जे सगळं महत्वाचं काम होते त्या कामातून आहे. हे सगळं देण्याचं आहे. हा जो पेंडाल आहे ना, या पेंडालचं तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, पेंडाल किती खर्च आला असेल. अरे यांनी याचं ते सगळं काढलं ना, त्यांनी दप्तर टाकलं, जवळजवळ 1,40,000 हे दप्तर आहे. हे सगळं त्याला सांगितलं पंकज, त्याला सांगितलं बाबा एवढं काही होत नाही, एवढं काही देणार नाही. पहिल्यांदा सांगितलं जर दान झालं तर 70,000 देईल, जर नाही झालं तर 50,000 मोडमाळ करायचं. तो म्हणले मला एकही पैसा पाहिजेत नाही. अरे हे दान दाते लोक आहेत, यांच्यावरच आहे, हे यांच्यावर चालू आहे ना. किती प्रामाणिकपणे आणि जाणीवपूर्वक सांगतो. हे सगळे त्याची जे टीम आहे ना, त्याचा भाव आहे, त्याचे सगळे ते आहे ते काम करणारे लोक. अरे एवढे जिव्हाळ्याचे लोक आहेत. या सगळ्या गोष्टी उठून उभं करायचं असेल तर प्रत्येकावर विश्वास ठेवावा लागणार आहे आणि तो विश्वास केवळ फक्त बुद्धाच्या वाणीत दिसतो आणि म्हणूनच बुद्धाची विचारसरणी आपल्यात रुजली पाहिजे. त्या पद्धतीने काम आपण सुरुवात केलं पाहिजे. जर आपण त्या कामाची सुरुवात केली तर नक्कीच होईल. एक दुसरी गोष्ट, आपलं एक शिबिर झालं, पातूर नंदापूरला शिबिर झालं का नाही झालं. किती लोक आले असतील मला माहित नाही, पण माझ्या अगदी जवळचं जर म्हणसान तर उमाबाई आहे आणि आनंद दाभाडे आहेत. पायाला ऍक्सिडेंट झालेला आहे, दोघंही नवरा बायको सेवा करायला, दोघंही सुद्धा आहे.
का होते काय बोलावलं का? त्यांनी निमंत्रण दिले का? पैसे दिले का आम्ही? काम जर करायचं असेल तर कुठून आहे? पाहतून नंदापूर नाही, पलीकडून लोक येतात. काम करावं लागेल तसंच आहे आणि त्या कामाची सुरुवात करावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीचे लोक सुद्धा या ठिकाणी होतात आणि हेच महत्वाचं आहे. मध्यंतरी राजेश खंडारे आमच्यापासून थोडेसे लांब झाल्यासारखे वाटतात आम्हाला. वास्तविक आता झालेलं नाही, तरोड्याचे. तरोड्याचं गाव माझं पूर्ण बांधलेलं आहे. म्हणजे अकोला जिल्ह्यातच माझं असं आहे असं नाही आहे. कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही जिल्ह्यात तुमच्या बुलढाण्याला गेला तरी आहे. आणि बुलढाण्यात कुठेही टाका मला, इथे यवतमाळात कुठेही टाका, वाशिमात कुठेही टाका. अरे भारतीय बौद्ध महासभा सांगायची आहे, बाबासाहेब सांगायचं आहे, नक्कीच काम होणार आहे. त्यांचा मध्यंतरी थोडासा प्रॉब्लेम तो आला, ते देतात वेळ 2-2, 4. त्यांची तर मिसेस सांगते तिकडेच राहता, भंतीजी सोबत तिकडेच राहता, काही घरी नाही, आम्ही सगळेजण सांभाळतो. किती महत्वाचे गुण आहेत या लोकांमध्ये. हे लोक दान करणारे लोक आहेत आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते आणि ते करणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगतो, आलेगावचा 10 दिवस त्याला निमंत्रण दिलं नाही, देवराव तेलगोटे म्हणून आहे. 10 दिवस नाही. जर विचार केला ना तर माणूस टीबी पेशंट आहे, उचलू शकत नाही, पण 10 दिवस इमाने द्वारे सेवा दिलेली आहे. महिलाही सुद्धा आम्हाला सेवा देतात. नाव मला माहित नाही, पण नक्कीच या सगळ्या गोष्टी करण्याचं काम केले जाते. हा उजाळा यासाठी सांगतो की सत्य मार्गाची अनुसरण्याची पद्धती आपल्यातून रुजवा आणि आदर्श निर्माण करण्याचं काम करा. आपला आदर्श हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आम्हाला मायबाप म्हणून उभं राहायचं असेल तर ते सुरुवात केली पाहिजे. हे एक महत्वाचं आहे. सगळेच लोक माझ्या कार्याशी जोडलेले आहेत आणि सगळेच लोक कार्याचे आहेत. हा जो ड्रोन फिरवणारा पोरगा आहे ना, याला सांगितलं बाबा ये ना जाऊ दे. तो म्हणले भंते की तुम्ही म्हणायच्या अगोदरच मी आहे. तो मानेहून आला, कालच आला, मुक्कामी आला. बरेच लोक मुक्कामी सुद्धा आले. जवळजवळ काल 700 लोक मुक्कामी होते. किती लोक? 700 लोक मुक्कामी होते. जण आलेले. हे विहार जे सजावट केली, एकाच माणसानं सर्व सजावट केली. एकाच माणसाने. किती खर्च आला माहित नाही. असे अनेक लोक आहेत. आपल्याला सुद्धा या लोकांना घेऊन चालावं लागेल तरच खऱ्या अर्थाने बुद्ध संस्कृती हे लोकांपर्यंत चांगल्या प्रकारची जाईल आणि चांगला आदर्श आहे. तुम्ही जे 1-1, 2-2 काय ते 100 रुपये 150 रुपये देता, या 150-100 रुपयाने काही होत नाही. पण एक सगळ्यात महत्वाचं आहे की थेंबे थेंबे तळे साचे आहे तेवढा भाग होतो. मला झटपट काम करायचं असते पण झटपट काय होत नाही, पण थोडं थोडं का होईना हे तुमच्या समोर चित्र आहे. हे आपल्याला अधिक भूमी निर्माण दृष्टिकोनातून करायचं आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की धार्मिक स्थळ हे अत्यंत महत्वाचं आपल्यासाठी कायम स्वरूपच राहील. यासाठी आपण सगळ्यांनी तनमन धनाने सहकार्य करा. बुद्ध जयंतीचा आदर्श हा एक महत्वाचा आपला आदर्श असेल की बुद्धाचं चरित्र आम्ही वाचतो, त्यासाठी बुद्धाचं अनुकरण करायला आम्ही शिकलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ही सुरुवात होईल आणि ती सुरुवात आमच्यासाठी होणार आहे. तशा प्रकारची आम्ही खंबीरपणे या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या मनाला दृढ करण्याचं काम केलं पाहिजे. बरेच लोक माझ्याशी जुडलेले आहेत, नाव घेता येत नाही. आमचे जगन्नाथ गवई आहेत, आजारी असतानाही सुद्धा काम केलेत त्यांनी. आज नाही तिथं, सकाळी आले, तब्येत ठीक नसतानाही सुद्धा आले. हे सगळ्या गोष्टी होतात. कधी कधी नाव सुटून जातात आणि वाईट वाटते. नावासाठी कोणी काम करत नाही, त्यासाठी सगळेच लोक महत्वाचे आहेत. आमच्याकडे इथं जाणीवपूर्वक आता शिबिर समापन झाल्यानंतर कोणी राहणार नाही, पण आमच्याकडे एक म्हातारी आहे, जरूर राहते आणि 2 म्हातारे राहतात. पंजाबराव खंडारे सुद्धा आहेत, 2 राहतात. चांगलेच आहेत. हे रक्षण करणारे तो लोक आहेत. जर या 2 म्हाताऱ्या 3 म्हाताऱ्यांपेक्षा जर तरुण मुलांचा इथं जर भरणा झाला तर अधिक चांगल्या प्रकारचं आपल्याला कर्तव्य करता येईल. हा विचार सगळ्यांनी करा. मला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता. खरं तर म्हणजे मला दुसऱ्याच विचार बोलायचं होतं, पण तो ओघाओघानं तो विषय तुमच्यापर्यंत आला. कारण सत्य तुम्हालाही सुद्धा उमजलं पाहिजे. आपण काय करतो याची पोचपावती तुम्हालाही झाली पाहिजे आणि ते पोचपावती देण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होताना दिसते. आपण ते कराल अधिक. मी हे म्हणत नाही, पण जाणीवपूर्वक सांगतो की धार्मिक चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यामुळे बाबासाहेब म्हणतात की कमाईतला 20वा हिस्सा दान करा. ते दान करण्यासाठी आपण पुढे सरसावलात, म्हणूनच एवढं मोठं काम होते. असं धार्मिक चळवळीला सुद्धा आपण गतिमान करण्यासाठी दृढ संकल्प करा, यशस्वी बना आणि आपल्या मार्गाला लागा. आपल्याला आदर्श बनायचा आहे आणि मायबाप आदर्श म्हणून जीवन जगायचं आहे. लेकराला घडवण्याचं काम आपलं आहे. आपण संस्कारित बना. हाच बुद्ध जयंतीच्या माध्यमातून आपल्याला सल्ला आहे आणि आपल्यासाठी एक महत्वाचं सांगणं सुद्धा आहे. तुम्ही बनाल अशी अपेक्षा करतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो. जे जे या ठिकाणी आलेत
त्यांच्या सगळ्यांच्या प्रति मंगल कामना आहेत. सगळेच लोक कामाचे, विशेष म्हणजे समता सैनिक दल आहेत. समता सैनिक दलाचे एक काम आहेत, बिचाराला काय बोलायचं ते कळत नाही, प्रत्येकाला काम आहेत. 10 दिवसांपर्यंत दिसले नाहीत, पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप कल्याण हो, खूप भलं हो, खूप सुखी हो, सर्वांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो.